काही जे नोकरदार वर्ग आहे, तर त्यांचं असं म्हणणं असते की बाबा आम्ही हा जो व्यवसाय आहे, डेअरी व्यवसाय डेअरी व्यवसाय. पार्ट टाइम करू शकतो का? हां. की जर मुलांना काही नवीन करायचं असेल किंवा कोणता व्यवसायात उतरायचं असेल, तर तुम्ही घरून सपोर्ट केला पाहिजे. स्वतः बरोबर आहे का? लोकांच्या गुलामगिरीत राहिल्यापेक्षा हे स्वस्त हे चांगलं राहतं बरं, बघा. स्वतः आपल्याला 4 नोकर तुमच्या हाताखाली राहिले पाहिजे. बरोबर. असं आहे. 6 नोकर आहे याच्या हाताखाली सध्या. हो. पण हो. आज त्यांच्या हाताखाली 5-6 नोकर आहेत. 40 गाई म्हशी आहेत आणि हं, तो आता 35 पिल्ले झालेत वगारात. हं. तर पुढच्या म्हणजे 1-1.5 वर्षात हे दुधाला तयार होतात वगारीत. बरं. म्हणजे हे 40 आणि हे 40 म्हणजे हं. 80चं प्रोडक्शन होणार इथं. म्हणजे 80 ढोराचं दूध निघेल. बरं. तर ती म्हैस जर 13 लिटर 14 लिटर दूध देत असेल, तर हं. आपल्या इथे येऊन ते 8 लिटर 10 लिटर दूध देते. आमच्या वर्षाच्या आमच्या 100 टाल्या ते 120 टाली खत निघतात. हां. त्याच्यात आम्हाला 3.5-4 लाख रुपये मिळतात. त्याच्यामुळे या व्यवसायातून मी ही गाडी आणि हा पूर्ण सेटअप उभा केलेला आहे. मित्र आज आपण आलेलो आहोत शेंदूर जुना या गावात. येथे शेतकऱ्यांनी डेअरी व्यवसाय सुरू केलेला आहे. तर आपण बघू शकता गोपालदादा आहेत आपल्यासोबत आज. तर त्यांनी अगदी कमी वयात डेअरी व्यवसाय सुरू केलेला आहे. तर त्यांच्याकडून आज आपण डेअरी या व्यवसायाबद्दल पूर्ण माहिती घेणार आहोत. तर त्यांनी कोणत्या म्हशी घेतल्या, त्याच्यानंतर त्या म्हशीची जात कोणती आहे, म्हशी कुठून आणल्या आणि एका टाईमचं किती लिटर दूध देतात, या सर्व याची माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत. तर दादा, प्रथम तुमचा परिचय आमच्या शेतकऱ्यांना द्या. नमस्कार, मी गोपाल ब्रह्मदेव काळे, राहणार शेंदुरजना आडाव, तालुका मानोरा, जिल्हा वाशिम. हे शेंदुरजना हे गाव आमचे पोरादेवी रोडवर आहे. धानोरा पोरादेवी या रोडवर. बर, दादा, तुम्ही जे हा व्यवसाय सुरू केलेला आहे, हं. तर हे तुमच्या मनात विचार कधी आला? कधी 2 वर्षांआधी माझ्या मनात विचार आला, की बा म्हणलं आपल्याला सगळ्यात अत्यावश्यक सेवा म्हणजे दूध. हा, दुधाची पुरवठा कमी आहे. बरोबर. मग दोघा भावांनी आम्ही विचार केला, की बा आपण दुधाचं प्रोडक्शन तयार करू, हा, दूध वगैरे. त्याच्यानंतर आम्हाला एक इंदुजा नावाची कंपनी येऊन भेटली, अच्छा. किंवा तुम्ही जर म्हशी वगैरे घेसाल तर आम्ही तुमचं दूध घेऊ हं, वगैरे. त्याच्यानंतर मग आम्ही म्हशी वाढवणं चालू केलं. एक म्हैस होती घरची पहिली स्वतः. हो, त्याच्यानंतर मग एक आणखी वाढवली. दुधाचं दूध तर चाललं आपलं, घरपोच गाडी येऊ लागली, घरून हो, दूध चाललं. मग आणखी आम्हाला एनर्जी आली, की बाबा दूध तर चाललं, आपल्याला कुठे फिरायचं काम नाही हा, दुधासाठी. मग भरपूर म्हशी वाढवत गेलो. एकाच्या 2, 2च्या 4 केल्या. अच्छा. आता आमची म्हणजे स्टार्टिंगला तुम्ही किती म्हशी आणल्या होत्या स्टार्टिंगला एकच म्हैस आणली होती आम्ही. एका आणि म्हशीवरच चालू केलं. कुठून आणल्या त्या म्हशी? आम्ही शेलू बाजारवरून म्हैस आणली होती. बर, म्हणजे आता जे लोक काही जे डेअरी व्यवसायात काम हां, करतात, हां. ते असं सांगतात की हरियाणा आणि गुजरात इथल्या म्हशी चांगल्या दूध देतात. तर तुम्ही तिकडल्या काहून नाही आणलं? त्यांचं खानपान वेगळं आहे सर. आपलं अच्छा. खानपान कसं, तिथच्या खानपानात आणि आपल्या खानपानात खूप फरक पडतो. हा, तिथं ती म्हैस जर 13 लिटर 14 लिटर दूध देत असेल, तर हं, आपल्या इथे येऊन ते 8 लिटर 10 लिटर दूध देते. बर, त्यांचं जे खानपान आहे, खाद्य टाकतात, ते हं, आपल्या इथे भेटू शकत नाही. बर. म्हणून ते आपल्या इथे दूध कमी देतात ते. म्हणजे आज आपण गोपालदादाच्या भेटीला आलो होतो, यांच्या डेअरी व्यवसाय पाहायला. आम्ही पूर्ण व्यवसाय बघितला त्यांचा. त्यांचं अगदी चांगलं असं नियोजन केलेलं आहे त्यांनी. तर चला आपण त्यांचा पूर्ण फार्म बघू, त्यांची पूर्ण माहिती घेऊ. तर आपण जी शेड पाहण्यासाठी आलो, त्या शेडची तुम्ही बघू शकता. इथपर्यंत यांची खालून बांधकाम केलेलं आहे आणि वर व्हेंटिलेशनसाठी मोकळं सोडलेलं आहे. त्याच्यानंतर इथं झाडं लावलेली आहेत. म्हणजे कसं उन्हाळ्यात जे गुरं आहेत आपल्या इथले, त्यांना खूप त्रास होतो उन्हाचा आणि दूध कमी येऊ शकतं यासाठी. तर मग त्यांनी काय केलं, झाडे लावलेले आहेत. जास्त व्हेंटिलेशन म्हणजे लाईट दुसरं पंखे वगैरे लावायचं काम नाही शिल्लकचं. तर तुम्ही जे हे सर्व उभारलेलं आहे आता हं, शेड, हं. तर याला एक खर्च किती आला तुम्हाला? याला 5 लाख रुपये खर्च आला 120 फूट करण्यासाठी, शेड करण्यासाठी. बरं, म्हणजे हे कोणत्या साली आलं तुम्हाला समजा? हे आम्हाला 2019 मध्ये. अच्छा. आणि या शेडची लांबी रुंदी सांगा? लांबी 120 फूट आहे. हां, रुंदीला 22 फूट आहे. हाईट याची 12 फूट आहे. बरं. म्हणजे आणि तुमचं जे इथं मागचं शेत आहे, हे हं. तुमचंच आहे का? हो, स्वतःच शेत आहे सर्व. म्हणजे बघू शकता, शेतीसोबत जोडधंदा म्हणून त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. तर आता तुमच्या इथं जे म्हशी आहेत समजा, हं. तर या कोणत्या जातीच्या म्हशी आहेत? मुरा जातीच्या म्हशी आहेत. बरं. हं, हं. आणि आता कसं आहे, आपल्या ज्या म्हशी राहतात, हं, हं. त्या म्हशीमध्ये वेगवेगळ्या जाती आहेत. हो. तर तुम्ही हीच जात का निवडली? दुधासाठी चांगली जात आहे ही. बरं. लाँग टाईम पर्यंत दूध देऊ शकते जात. जणल्यानंतर 9 महिने, 12 महिने.
हा. गाभण जर केलं नाही यांना हम्म. तर 12 महिने बी दूध देऊ शकते. अच्छा. हा. याचा काळ म्हणजे दूध देण्याचा काळ भरपूर आहे. 8 महिने 9 महिन्याचा असा काळ आहे हा. दूध देण्याचा. त्याच्यानं आपण हीच जात निवडली. बर. आणि यांचं दूध लवकर कमी होत नाही. हम्म. दूध म्हणजे कंटिन्यू, म्हणजे आता जर 6 लिटर देऊ लागली तर हा. कंटिन्यू 7 महिन्यापर्यंत 7 लिटरच दूध, 6 लिटरच दूध देणार ती. बर. असं नाही कमी नाही करणार. पण जर आपण तिला जर प्रेग्नंट वगैरे केलं, हम्म. खाली लावला तर त्याच्यानंतरच तिचा भाकड काळ चालू होऊन जाईल. बरोबर. हं. म्हणजे आता तुम्ही बघू शकता, जी यांनी ही माहिती दिली, तर आम्हाला हे प्रश्न विचारायचा आहे, की जे आपलं विदर्भाचं वातावरण आहे, हं. या वातावरणात दुसरी एखादी म्हैस सर्व्हाइव्ह करू शकते का? हो, दुसऱ्या जातीची? जाफराबादी करू शकते. अच्छा. म्हणजे जास्तीत जास्त पण आपल्या इथं मला वाटते मुर्रा बघायला मिळतो. मुर्रास बघायला भेटतो. बरं. आता गोपाल दादा आम्हाला हे सांगा, की जे इथं चाऱ्याचं नियोजन सगळ्यात मेन असते हं. जनावरांसाठी. हो. कारण की जर चांगलं गाय खाईल, हं. चांगलं म्हैस खाईल, हो, हो. तरच ते चांगलं दूध देईल बरोबर आहे. आणि फॅट चांगलं लागेल. चांगलं लागेल. तर तुम्ही आम्हाला सांगा, आता चाऱ्यात काय काय देता? आम्ही चाऱ्यामध्ये त्यांना सगळ्यात पहिले तुरीचं कुटार देतो. अच्छा. हरभरा कुटार. हं. त्याच्यानंतर हिरव्या चाऱ्यामध्ये आम्ही त्याला मक्का देतो. हां. मक्याची कुट्टी करून त्यांना कड्याळ आहे आमच्याजवळ. हां. नेपियर गवत आहे. त्यांची मिक्स कुट्टी करून त्यांना देत असतो. म्हणजे चाऱ्याचं नियोजन जास्तीत जास्त तुम्ही काय केलेलं आहे, की स्वतःच्या जे हां, वावरात निघल हां. त्याच्यापासूनच. त्याच्यापासून म्हणजे म्हणजे नेपियर आता तुम्ही स्वतः स्वतः लावलेलं केलेलं असेल, आहे. हो. त्याच्यानंतर कळबा कुट्टी वगैरे तुमच्या स्वतःचे जे स्वतः. धान्य हो. निघते त्याच्यातूनच. तर आता आम्हाला हे सांगा, ते चारा वगैरे द्यायचं पद्धत सांगा इथे कशी दिली? आमची गव्हाण आहे. हिचं 3 फुटापर्यंत बांधकाम केलेलं आहे आम्ही बरं. पक्क. हं. त्यानंतर याच्यावर स्पेस सोडलेला आहे आम्ही 1.5 हां. फुटाचा. अच्छा. याच्यामध्ये आमचा चारा पडते. अच्छा. हिरवा चारा, सुका चारा सर्व याच्यामध्येच पडते. हां. याच्यातच म्हशी खातात आपल्या. बरं. म्हणजे आता तुम्ही 4 फूट केलं. हे 3 इथून फुटाचा आहे. 3 फूट. हां, 3 फूट. आणि इथून बरोबर कसं याची मान याच्यात जाते. हां, मान पुसली पाहिजे बा. हां. त्यानंतर त्यांना खाली त्रास नाही गेला पाहिजे म्हणून याची हाईट 3 फूटच ठेवली. अच्छा. हं. तर मग आता आम्हाला इथं पाण्याचं नियोजन नाही दिसत आहे. तर पाण्याचे नियोजन कसं आहे? पाण्याचं नियोजन आम्ही याच्यामध्येच केलेलं आहे बा. खर्च वाढावा नाही म्हणून, हां. पाणी जास्त वेस्ट व्हावं नाही म्हणून. पाण्याची खूप कमतरता आहे आपल्याकडे. त्यासाठी हो. आम्ही मग याच्यामध्येच केलेलं आहे, हं. की गव्हाण आपली पूर्ण साफ होऊन जाते. हं. त्याचा म्हशीनं चारा खाल्ल्यानंतर हं. इथं कॉक आहे आपल्यावाला. कॉक सोडला पूर्ण बरं. गव्हाण भरून जाते आपली पाण्यानं. बरं. जेवढं म्हशीला पाणी लागते तेवढं हं. पाणी पितात म्हशी. हं. लगेच तिकडून बाहेर निघते आपलं पाणी. आणि मग पुन्हा याच्यात हे याच्यात टाकायचं कडबा कुट्टी. कडवा कुट्टी म्हणजे सर्व तुम्ही टाकून बघू द्यायचं शकता, याच्यामध्ये. इथं दाखवा. इथं यांचा नळ केलेला आहे यांनी. हे नळ चालू केला, की याच्यात पाणी येते. आणि ही जी गव्हाण आहे सध्या याच्यात थोडं कुटार वगैरे आहे, तर हे सगळं धुवून निघल्या जाते. आणि म्हणजे पैशाची बचत होते आणि जास्त पाणी वाया जात नाही. तुमचं कडबा कुट्टी जास्त वाया जात नाही. सगळं एकाच याच्यात होतं. तर दादा, आता तुमच्या इथं जे जास्तीत जास्त म्हशी आहेत, या हं. कोणत्या जातीच्या सांगितल्या हे तुम्ही? मुरा जातीचे आहेत सर्व. बरं. आता जर समजा नवीन शेतकरी असेल हं, आणि त्यांना जर मुरा म्हैस घ्यायची असेल, हं. तर मग त्याच्यात अशा काही खुणा आहेत का, की बाबा मुरा हो, म्हैस पुन्हा ओळखण्यासाठी? ओळखण्यासाठी पुन्हा येतात. बरं, मग ते बरोबर. आम्हाला सांगा तुम्ही, की कशी कशी मुरा म्हैस ओळखल्या जाते? सर्वात पहिले तिच्या सांध्या बांधून ओळखल्या जाते बरं. किंवा तिच्यात शिंग वगैरे, हां. शिंग अशी पूर्ण गोल राहतात. ती अच्छा. कुंदल मुरा राहते. अच्छा. त्याच्यानंतर तिचं म्हणजे तोंड वगैरे जे राहते, हां. चवडं तोंड आहे तिचंवालं. हां. त्यानंतर शेपूट, शेपूट शेपटवून बी हां, शेपटवून बी जास्त लांब राहते. लांब राहते शेपूट हां. तिचंवालं. त्याच्यानंतर म्हणजे पाहण्यातच ओळखू ही मुरा आहे म्हणून आपल्याला. वगैरे हां. त्यांचं दुधाची कॅपॅसिटीचा ओवा जे राहते भरलेला राहते मोठा असा. अच्छा. हं. तर मग आम्हाला हे सांगा, की जी साधी म्हैस राहते, समजा जी गावरान आपली हो, इथली, आणि मुरा म्हैस याच्यात काय फरक आहे? त्याच्या दुधामध्ये फरक आहे. काय म्हणजे? गावरान म्हशीचा आपला भाकडकार जास्त आहे. आपली हां. गावरान म्हैस फक्त 3 महिने 4 महिने दूध देऊ शकते. हां. ही मुरा म्हैस आपल्याला 7 महिने दूध देते. तर गोपाल दादा, आता आम्हाला हे प्रश्न होता, हं. की समजा आता तुमच्याजवळ टोटल 40 जनावर आहे, हो, 40 जण. बरोबर आहे? हो. तर यांचं दिवसाचं नियोजन कुठून चालू करतात तुम्ही? आमचं दिवसाचं नियोजन सकाळी 3 वाजता चालू होते. अच्छा. 3 वाजता आमचे भैय्या आहेत. हां. 3 वाजता उठतात. त्यांना पूर्ण शेण वगैरे काढून घेतात हं. गोठ्यातलं. त्याच्यानंतर गव्हाणीमध्ये गव्हाण साफ करून घेतात. हं. म्हणजे आमचं ते खाद्य म्हणजे ढेप, मका चुरी, चना चुरी ती भिजवलेली राहते. अच्छा. त्याच्यात प्रत्येक एका म्हशीला 3 किलो पडते. बरं. जी दुधाची आहे बा जनली आहे नवीन तिला 3 किलो, 3.5 किलो याप्रमाणे पडते. हं. त्यानंतर मग दूध काढणं चालू होते. बरं. 4 वाजतापासून दूध काढायला मिळतात. तर 6 वाजेपर्यंत दूध पूर्ण काढणं होते आमचं बरं. गोठ्याचं. म्हणजे हे तुम्ही नियोजन सांगितलं, की बुवा दादा 3 हं. वाजतापासून काम करतात हां, इथं स्वतः, हो, हो. आणि तुम्ही त्यांना मदत हो, करत असाल. मदत करतात. तर म्हणजे स्वतः जर करायचं म्हणलं व्यवसाय, तर कसं आहे, नुसतं गड्या मारून माणसाच्या भरोश्यावर परवडत नसते. स्वतःही टाइम देतात. तर 3 वाजतापासून सकाळी नियोजन, त्याच्यानंतर जे दुपारचं नियोजन आहे त्याच्याबद्दल सांगा. दुपारी पूर्ण म्हशीला जर आपण 12 घंटे दिले दुधासाठी, हं. तर आपलं दूध लेवल राहते. जर आपण टाइम कमी जास्त केला तर दूध कमी होते. ज्यासाठी आम्ही संध्याकाळी पण दुपारी 3 वाजता चालू होते काम आपलं गोठ्याचं. हं. पूर्ण 3 वाजतापासून जी प्रोसिजर आहे तशीच. हं. 3 वाजता शेण काढणं, त्याला खाल्या टाकणं, हो. आल्प वगैरे दूध काढणं. 6 वाजेपर्यंत पूर्ण दूध काढणं होणार. त्यानंतर म्हशीला पाणी पाजायचं. बरं. पाणी पाजणं झालं की मग आपला वल्ला चारा, सुका चारा हं.
त्या गव्हाणीमध्ये पडन. हा. नंतर पूर्ण आराम म्हशीला मग सकाळी 3 वाजेपर्यंत. म्हणजे आता सध्या आपण दुपारच्या वेळेस आलेलो आहोत हो, हो. आणि तुम्ही इथं बघू शकता सगळ्या म्हशी समजा आराम आराम वगैरे करू. करत आहेत, हा. गायी आहेत. तर आम्हाला एक प्रश्न आहे की समजा आता म्हशी जेव्हा दूध देतात हा. तर काही वेळेस कसं होते किंवा काही रोग येते त्यांच्यावर किंवा मग खाण्यात काही कमी जास्त हो, होते, हो. तर दूध कमी जास्त होते. बरोबर. तर अशा वेळेस तुम्ही काही सप्लिमेंट वगैरे काही देतात? सप्लिमेंट आम्ही त्यांना फक्त पहिला बघतो काय हा. कमी झाली त्यात. कॅल्शियमची कमी आहे, हा. का फॉस्फरस कमी झाला म्हशीमध्ये. बरं. ते लक्षण ओळखू येतात. जर म्हैस आपली जर जास्त वेळ खाली उठ बस करत असेल, कॅल्शियम कमी झालं तिचं वालं, हो. ते जर खाणं बंद झालं असेल तर हम्म. फॉस्फरस कमी झालेला आहे तिचा. हो. मग त्यानुसार आम्ही ट्रीटमेंट करतो तिला. जर कॅल्शियम कमी झालं तर कॅल्शियम वगैरे देतो. हम्म. फॉस्फरस कमी झाला तर फॉस्फरस देतो तिला. म्हणजे आता दादांनी जे समजा सांगितलं लक्षणं हम्म. की याचे ओळखायची कशी, हम्म. तर 2 वर्षाच्या मानात चांगला एक्सपिरियन्स आहे दादाला, माहिती आहे का? आणि आम्हाला आता हे जाणून घ्यायचं आहे की हे जे मागं गाई दिसत आहे, हो. या गायीबद्दल आम्हाला सांग. एचएफ गाई येते. याच्या एचएफ हा दुधासाठी विश्व रेकॉर्ड आहे यांचा. विश्वामध्ये सगळ्यात जास्त दूध हे गाई देतात. अच्छा. त्याच्यानं आपण ही गाय निवडलेली आहे हा. आपल्या कोट्यामध्ये. तर यांना आता जे एचएफ गाई येतात, हम्म. एचएफ गाय किंवा आणि आपली साधी गाय हो. गावरान, तर हम्म. त्याच्यामध्ये काय फरक आहे? फरक म्हणजे याचं दूध टायमाला 15 लिटर आहे. दिवसाचं जर दूध काढायचं म्हणलं 30 लिटर. हम्म. जर हिरवळ चाला मुरघास यांना भेटला हा. तर हे 30 लिटर दूध देऊ शकतात एका दिवसाला. अच्छा. त्याच्यानं मग आपण हीच गाय निवडली की बा आपल्याला दूध आपल्या याच्यापासून पनीर, दही याच्यापासून बनवतो आम्ही. बरं. लस्सी वगैरे. त्यासाठी ही गाय चांगल्या आहेत. म्हणून आपण ही गाय निवडलेली आहे. तर आता आपल्या इकडे कसा काही समज आहे, हम्म. म्हणजे आपल्या भागात तरी, हो. की जे एचएफ गाई आहे हम्म. त्यांचं दूध तेवढं पोषक नसते किंवा मग पियावं नाही. तर याच्याबद्दल काय म्हणणं आहे? नाही दूध वगैरे चांगलं आहे, फक्त यांचा फॅट कमी लागतो. दूध अच्छा. वगैरे सर्व एकच आहे. हम्म. आम्ही चेक केलेलं आहे. हम्म. दुधात कंटेन वगैरे सगळे सारखेच आहेत. फक्त यांचा 3-5 चा फॅट लागतो. म्हणजे म्हशीचा फॅट आहे आपला 7चा, हम्म. 6चा फॅट लागतो. त्याच्यामुळे आपल्याला पुरवत नाही. याच्यातून प्रोडक्शन तयार केलं तर आपल्याला हमखास ही गाय पुरवते. बरं. म्हणजे आता तुम्ही जे सांगितलं समजा जेवढं तुमचं दूध निघते हो, एका एका टाइमला 140, हो. 120 लिटर. 120 हो. समजा, तर 120 लिटर एका टाइमचं. तर तुम्ही याचं विक्रीचं नियोजन कसं? आमची स्वतःची डेअरी आहे गावामध्ये. स्वतःची? हो, स्वतःची डेअरी टाकलेली हा. आहे. 1 वर्ष झालं डेअरीला पूर्ण. हा. आता आम्ही एक पूर्ण दही बनवणं घरीच, तूप बनवणं, बरं. त्यानंतर पनीर, असे भरपूर जे पदार्थ आपल्याला बनवू शकते बनवून तिथे विकत असतो आम्ही डेअरीवर. बरं. म्हणजे अगदी आता कमी वयात काय केलेलं आहे दादांनी, स्वतःचा डेअरी व्यवसाय तर आहेच, पण त्याच्यापासून जे प्रोडक्ट बनतात तेही ते स्वतः तयार करतात आणि स्वतःच्या डेअरीवर विकतात. तर आता कसं आहे, स्वतःचं दूध विकता तुम्ही, तर मग आसपासचे जे लोक आहेत हो, त्यांचं पण घेतात? घेतो ना शेतकऱ्यांचं दूध घेतो आम्ही हं. आजूबाजूच्या. जर कोणाला जर आमच्या जवळ आणायचं असेल दूध तर आणू शकतात. अच्छा. असं काही नाही आम्ही फॅट वगैरे लावून त्यांचं शेतकरी दूध आमच्या जवळ घेत असतो येणारे त्यांचं दूध घेऊन बरोबर. म्हणजे असे त्यांचं टाइमनुसार दूध वगैरे फॅट वगैरे लावून घेत असतो आम्ही. म्हणजे आता तुमचं गाव समजा शेंदूर जुनं आहे, शेंदूर जण आहे. तर याच्या आसपासचे जर खेडेवाल्यांना तुम्हाला जर द्यायचं असेल, हो, कॉन्टॅक्ट करायचं हो, असेल, हो. तर ते देऊ शकतात? देऊ शकतात. बरं. म्हणजे आपण यांचा नंबर आता याच्यात टाकून देऊ डिस्क्रिप्शन मध्ये. हम्म. तुम्हाला जर लागलं, तुम्हाला जर वाटलं की आपण दूध देऊ, तर तुम्ही दादाशी कॉन्टॅक्ट करू शकता. तर दादा आता तुम्ही जे आपले मागे बघू शकता हे हो, समजा, हो. तर हे जे तुम्ही तयार केलेले आहेत हो. याच्याबद्दल थोडी माहिती सांगा. तर याच्याबद्दल म्हणजे आम्ही घरीच तयार केलं. जर म्हैस जर घ्यायची म्हणलं तर हा. आपल्याला 1.5 लाखाची एक म्हैस पडते. बरं. शेतकरी म्हणतात बा पुरत नाही दुधात फक्त शेण शिल्लक राहते. शेण आपण जर पिल्ले जर जगवले बरं. तर हे आपलं लाख रुपयाचं उत्पन्न झालेलं आहे या ठिकाणी आज रोजी. अच्छा. हिचं दूध वेगळं विकलं जाते हं. आणि याच्यापासून अजून प्रोडक्शन तयार होते समोर. बरं. त्याच्यानं जर आपण पिल्ल्याचं संगोपन केलं हा. तर आपण प्रॉफिट मध्ये भरपूर आहे. एक बरं. 18 महिन्याची वगैरे आहे आमची आता ही. हा. इथून 9 महिन्यात ही गाभण होते पूर्ण. म्हणजे एक जन्मापासून किती दिवसानंतर ते 18 याच्यावर? महिन्यात. 18 महिने. 18 महिन्यात. ते चांगलं म्हणजे संगोपन केलं आपण तर 18 महिन्यात हिटवर येऊ शकते ती. अच्छा. तर आता इथं आता समजा 3-4 आहेत. हो, हो. इथं आपण बघू शकता पूर्ण त्याच्या मागे जे आपण हे दाखवलेले आहेत, हो. पूर्ण लहान हे आहेत, बछडेच आहेत. हो, हे 35 वगैरे तयार केलं आम्ही घरीच आता स्वतः. म्हणजे 35 हो. बछडे घरी बछडे तयार केले. तयार केले. म्हणजे हरियाणा जायचं काम नाही आपल्या इथच्या शेतकऱ्याला किंवा आम्हाला. हा. बाहेर जा हरियाणाहून म्हैस आणा इथं. बरं. मधामध्ये काय होईल काय नाही तिचं काहीच सांगता येत नाही ट्रान्सपोर्ट मध्ये. बरोबर. त्याच्यामुळे आम्ही घरीच तयार केलेलं आहे तिथं. म्हणजे हरियाणा लेवलचे जे म्हशी येतात ते आता तुम्ही घरीच तयार करा. घरीच तयार केलेलं आहे. आणि एका वर्षानंतर किंवा 16 महिन्यानंतर हो, जे 18 तुम्ही सांगितलं, महिन्यानंतर. हो. तर त्याच्यानंतर स्वतः एक आपली इथं तयार होऊ लागली. हो. तर यांनी आता कसं आहे 35 वगारा घरी तयार केलेले आहेत. आणि 35 वगारा म्हणजे आता जवळजवळ एक म्हशीचा काय भाव सांगितला तुम्ही? 1 लाख ते 1.5 लाख रुपयापर्यंत मिळतात. म्हणजे 1 लाख ते 1.5 लाख, 35 लाख ते 40 लाखाचं उत्पन्न त्यांनी घरीच तयार केलेलं आहे. हो. बरोबर आहे? बरोबर. म्हणजे बाहेर पैसे जायचं काम नाही, हरियाणात जायचं काम नाही. काम नाही. तिथले ट्रान्सपोर्ट मध्ये तुमचा हो. कधी कधी म्हशी मरते म्हशी मरतात बरोबर. किंवा मग म्हशीचं दूध कमी दूध होते. कमी होते. आता तुम्ही बघू शकता जे नवीन शेतकरी आहेत त्यांना जर करायचा असेल धंदा आणि फायद्यात राहायचं असेल तर हेच एक चांगला पर्याय आहे. म्हणजे तुम्ही घरीच तयार करा
हरियाणा लेवलच्या म्हशी. तर दादा आता आम्हाला इतकं मागं जे शेणखत तयार झालं हे किती महिन्याचं झालं असेल हे समजा? आमचं 8 महिन्याचं खत आहे. बरं, म्हणजे 8 महिन्यात तुम्ही एवढं शेणखत हो, जमा झालं. जमा झालं. तर या शेणखताचं तुम्ही काय करता? आम्ही हे शेणखत शेतकऱ्याला विकत असतो. बरं. 3000 रुपये टालीप्रमाणे. 3000 रुपये टाली. हो. बरं, म्हणजे समजा 3000 रुपये टाली शेणखत विकता. हो, हो. त्या शेणखतापासून आता समजा तुम्ही दुसरं काही तयार करता, शेणखतापासून आमचा गोबर गॅस केलेला आहे इथं. म्हणजे गोबर ग्लासचा प्लांट आहे तुमचा. हो, गोबर गॅसचा तर प्लांट ते आहे. दाखवून द्या एकदा. तर दादा आता हे जे आपल्या मागं गोबर ग्लासचा प्लांट आहे, प्लांट आहे. समजा याची माहिती आम्हाला सांगा काय काय? गोबर गॅस आम्ही कमी खर्चामध्ये केलेला आहे. हां. जर गोबर गॅस करायचं म्हणलं खूप लाख 1.5 लाख रुपये खर्च येतो, पण आम्ही कमीत कमी कमी याच्यात कसा होईल त्याचा हं. प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे आम्ही आता याच्या रोजचं आपल्याला याच्यात फक्त 4 टोपले शेण टाकावं लागते भिजवून. बरं. पाणी आणि शेणखत म्हणजे शेण टाकलं हं. तर आता याच्यामध्ये पूर्ण तयार झालेलं आहे. आता हे फुगू लागलाय, पूर्ण फुगा असा मोठा मोठा हां. होत चाललेला आहे. हां. पूर्ण गॅस आणि त्याची जे कॉक वगैरे आहे हां. ते आम्ही भैयाच्या रूम मध्ये ठेवलेला आहे. बरं. भैयासाठी गॅस त्यांच्यासाठी जर आपल्याला विकत आणायचं कामच नाही गॅस वगैरे. म्हणजे आता हे समजा तुम्ही स्वतःच्या जे शेणखत होते हां, तयार त्याच्यापासून. त्याच्यापासून हे गोबर ग्लासचा प्लांट तयार हां, केलेला गोबर गॅसचा आहे. प्लांट तर केलेला याला आहे. तुम्हाला खर्च किती आला? याला खर्च आम्हाला फक्त 10,000 रुपये खर्च आलेला आहे. 10,000 रुपये. हां, 10,000 रुपये. आणि हे जे सर्व तुम्हाला मॅनेजमेंट करून दिली हे हं, कोणत्या कंपनीकडून हे केली? इंदुजामधून आलेलं आहे मला. म्हणजे इंदुजा कंपनी आहे, या हां, कंपनीकडून या तुम्ही समजा कंपनीत केलेलं आहे. आलेलं आहे आपल्याला. बरं. आणि याचे फायदे काय काय आहेत? फायदे म्हणजे आपल्याला याच्यापासून गॅस घ्यायचं काम नाही घरी म्हणजे आपल्याला भैयासाठी. हां. त्याच्यानंतर याची जे सॅलरी निघते बाहेर हं. ती शेताला काम आहे. सगळ्यात चांगली बेस्ट. आणि समजा आता हे जे यांनी फायदे सांगितले, हं. टाकाऊपासून कसं टिकाऊ बनवता येईल आणि जे वेस्टेज आहे त्याच्यापासून काहीतरी चांगलं म्हणजे गॅस बनवला किंवा शेणखतापासून ही जी स्लरी काढलेली आहे यांनी, सगळे. ही शेतात कामा येते. तर असं काहीतरी वेगळं केलेलं आहे आणि जे टाकाऊपासून केलेलं आहे. आता जे लोक म्हणतात की बाबा म्हैस पालनमध्ये खर्च जास्त असतो आणि म्हैस पालन हे पुरत नाही. तर ते पुरत नाही कारण कसं असते, योग्य मॅनेजमेंट नाही. बरोबर. बरोबर आहे. आणि आता यांनी जे हे टाकाऊपासून टिकाऊ केलं, याच्यापासून यांनी एक नवीन इन्कम सोर्स तयार केला सहज. पैसे वाचवले. तर त्याच्यामुळे यांना हा व्यवसाय परवडत आहे. व्यवसाय परवडला. त्याच्यानंतर आमच्या वर्षाच्या आमच्या 100 टाल्या ते 120 टाली खत निघतात. हां. त्याचेच आम्हाला 3.5-4 लाख रुपये मिळतात. त्याच्यामुळेच आमचा चारा, भैयाची मजुरी हां. त्या खतावरच निघून जाते आमचीवाली. म्हणजे म्हणजे दुधाचा जे पैसा आहे ते तसाच राहते आमचा. म्हणजे नुसतं जे कसं आहे, जे टाकाऊ तुमचं केलेलं आहे हो, हो. शेणखत, हो. शेणखतापासून तुम्हाला वरचं सर्व निघून जाते सर्व तुमचं. निघून जाते. तर आता आपल्या सोबत आहेत काळे सर, म्हणजे हे संचालक गोपाल भाऊ यांचे वडील आहेत. तर ते पेशाने शिक्षक आहेत. तर त्यांना आपण विचारून घेऊ. तर काका आम्हाला हे विचारायचं आहे, की सध्या आता कसं आहे मुलं शिकतात, हो. नोकरीसाठी स्ट्रगल करतात. हो. तर तुम्ही दादाला कशी मदत केली या व्यवसायात येण्यासाठी? यासाठी ते डोनेशन भरून नोकऱ्या तर काही लागत नाही. बरं. हां. तर त्याच्यामुळे आम्ही म्हणलं बा पेन्शन याच्यातून बा तुम्ही दोघं व्हाल म्हणलं नोकरीपेक्षा हे जमत नाही तर तुम्ही हे धंद्यातनी उत्तम आहे धंदा. बरं. म्हणजे म्हशीचा धंदा. सरकारी उत नोकरीच्या मागे न न लागता. लागता हां. न लागता या धंद्यात तुम्ही जा. बरं, म्हणजे दादांनी आता कसं आहे काकांनी मदत केली हो. आणि जे आपले युवा उद्योजक आहे, हो. अशीच मदत जर राहिली तर नवीन युवा उद्योजक घडू शकतात. हो. तर याच्यातून हाच संदेश काकांनाही द्यायचा आहे आणि हां. आमच्या YouTube मार्फतही आम्ही तुम्हाला हेच सांगू, की जर मुलांना काही नवीन करायचं असेल किंवा कोणता व्यवसायात उतरायचं असेल, तर तुम्ही घरून सपोर्ट केला पाहिजे. स्वतः बरोबर आहे का? लोकांच्या गुलामगिरीत राहिल्यापेक्षा हे स्वस्त हे चांगलं राहतं. बरोबर, कोणालाही उठबस म्हणावं काम नाही उभं राहा जय हिंद असं. बरोबर. हे आम्हाला पटलंय दोघा भावाले. म्हणजे की बा तुम्ही कोणाच्या गुलामीत राहू नका. स्वतः आपल्याला 4 नोकर तुमच्या हाताखाली राहिले पाहिजे. बरोबर. असं आहे. 6 नोकर आहे याच्या हाताखाली सध्या. हो, म्हणजे एका टाइमला असं झालं असतं, की पैसे जर भरले तर दादा एखाद्याचे नोकर झाले असते. हो. पण आज त्यांच्या हाताखाली 5-6 नोकर आहेत. हो. हे एक हायलाइट आहे या गोष्टीतून. हो. दादा आता कसं आहे, काही जे नोकरदार वर्ग आहे हं. किंवा दुसऱ्या काही व्यवसायात गुंतलेले आहेत, तर त्यांचं असं म्हणणं असते, की बाबा आम्ही हा जो व्यवसाय आहे, डेअरी व्यवसाय हा डेअरी व्यवसाय. किंवा म्हैस पालणे, हो. हा व्यवसाय पार्ट टाइम करू शकतो का? हां, करू शकतो ना आपण हा व्यवसाय. हं. तर उदाहरण द्यायचं म्हणजे आमचे एक योगेश मुळे आहेत. बरं. बँकेत आहेत ते. हं. मॅनेजर म्हणून. त्यांचा बी हा व्यवसाय आहे. त्याच्यानंतर आमचे आत्याची मुलगी दिलेली आहे त्यांना राजेश गाडेकर. बरं. ते मालेगावला पी-एस-सी मध्ये आहेत हं. आणि ती ताई बी स्वतः पी-एस-सी मध्ये आहे. बरं. त्यांचा बी असाच तबेला आहे मालेगावपाशी आणि योगेश मुळे यांचा वाशिमला आहे. हं. तर हे पार्ट टाइम जॉब करून पण हँडल करतात. बरं. सकाळी 7 वाजतापासून 10 वाजेपर्यंत टाईम देतात तबेल्याला आणि संध्याकाळी तेवढाच. म्हणजे जर लक्ष दिलं हं. तर हा व्यवसाय पार्ट टाइम ही करू शकतो. करू शकतो आपण. पण करू लक्ष शकतो. तुम्हाला स्वतः पण स्वतः द्यावं द्यावं लागेल. लागेल. बरोबर. आता दादा हे तुमचे भाऊ आहेत. हो, भाऊ आहे. गोपाल दादाचे भाऊ. दादा तुमचा परिचय. माझं नाव श्रीकांत काळे. आता आम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे,
की हा जो व्यवसाय तुम्ही 2-3 वर्ष झाले समजा चालू केलेला आहे. तर याच्यात तुम्हाला उत्पन्न काय झाले आतापर्यंत? मी याच्यातून तर तुम्हाला उत्पन्न नाही सांगू शकत, पण या व्यवसायातून मी ही गाडी हं. आणि हा पूर्ण सेटअप उभा केलेला आहे. म्हणजे आता एक उत्पन्नाचं जर सांगायचं झालं, तर तुम्ही आकडा न सांगता हो. एक गाडी आणि समजा हे 2-3 जे हे समजा गाड्या घेतलेल्या आहेत. हं. तर जे नवीन युवक आहेत, तर त्यांना आमचं असं सजेशन राहील, की जर तुम्ही दुग्धपालन हा व्यवसाय जर पैसा बघून करत असाल, तर हे तुमच्यासाठी नाही. नाही. कारण की इथं कसं आहे स्वतः लक्ष द्यावं लागतं. दादा आता कशी सांगितलेलं आहे आम्हाला 3 वाजता उठतात. इथं जे धारा काढतात भैय्या त्यांच्यावर लक्ष ठेवावं लक्ष ठेवावं लागते. लागतंय. त्याच्यानंतर इथलं रोजचं मॅनेजमेंट राहते. पाण्याचं मॅनेजमेंट, चाऱ्याचं मॅनेजमेंट सर्व दादा पाहतात आणि त्यांना मदत करतात त्यांचे भाऊ. तर आमचं जे चॅनल आहे हे अशाच प्रकारचे व्हिडिओ घेऊन येत राहतात. तर शेती संबंधित जर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असेल तर डेक्कन फार्मर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.